प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 21 जूनच्या भागामध्ये मुक्ता किचनमध्ये काम करत असते। त्याच वेळेला तिला मिहिकाचा कॉल येतो। मिहिका म्हणते कोण बोलतोय? मुक्ता गोखले? नाही, मुक्ता सागर कोळी। हां, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की तुम्ही जितक्या सिंपल दिसताना आणि जितक्या साध्या आहात ना, दाखवता तेवढ्या साध्या नाही आहेत बरं का तुम्ही तर फार रोमॅन्टिक आहात। म्हणजे तुम्ही एकदम अशी जंप घेतलीत की आम्ही कोणी विचारच करू शकत नाही। यावरती मग मात्र मुक्ता म्हणते 1 मिनिट, काय झालंय? कशाबद्दल बोलतेस? मिहिका म्हणते आम्हाला पण खबर बात लागतात बरं का। म्हणजे तू असं काही करशील, एकदम जिजूंना किस वगैरे करशील असं मला वाटलं नव्हतं। यावरती मुक्ता लाजते आणि तुला हे कोणी सांगितलं? यावरती मिहिका म्हणते आमचे पण आहेत की खबरी। मुक्ता म्हणते तुला कोणी सांगितलं पहिलं सांग। यावरती मिहिका म्हणते ते महत्त्वाचं नाहीये, मला सांगितलं मिहिरलिंग आणि मिहिरला सागर जिजूंनी। पण खरं सांगू का, तर आता तुला ते कडूकारलं गोड लागायला लागलं वाटते। यावरती मुक्ता म्हणते खबरदार मिहिका, जास्त फाजीलपणा करू नकोस। यावरती मिहिका म्हणते नाही, फाजीलपणा करायला मला तुला भेटायलाच लागणार आहे। पण तुला भेटायला मी नक्की कुठे यायचं? म्हणजे 101 मध्ये येऊ की 102 मध्ये येऊ? नाही, मी 102 मध्येच येते। म्हणजे कसं आहे, मी 101 मध्ये आले आणि तुम्ही दोघं जण किस करत असाल तर उगाच तुमची पंचायत ना, असं म्हणत मिहिका मुक्ताला मुद्दाम चिडवते आणि आता फोन कट करते। मुक्ता लाजते आणि मिहिकाच्या बोलण्याचा सारखा विचार करते। पण एका गोष्टीचा तिला राग आलेला असतो की सागरने हे मिहिरला का सांगितलं? आपल्यातल्या गोष्टी आपल्यातच ठेवायच्या तर मिहिरला का ओरडून सांगितलं? त्यामुळे थोडीशी चिडलेली मुक्ता सागरवरती रागवलेली असते आणि किचनमध्ये काम करताना सागरबरोबर काही बोलतच नसते। त्यावरती सागर म्हणत असतो थोडं पाणी द्याल का? पण मुक्ता रागवलेलीच असते, ती काहीच बोलत नसते। ती आता कॉफीचा मग घेऊन सागरच्या इकडे ठेवते आणि तो मग ठेवून जाते। सागर तिचा हात पकडतो, अहो ऐका ना, काय झालंय? पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते। ती त्याचा हात झटकते आणि किचन मध्ये जायला लागते। मग सागर युक्ती करतो आणि म्हणतो झुरळ झुरळ झुरळ। म्हटल्यावर ती मुक्ता नाचतच आता मात्र सागरकडे येते आणि सागरला मिठी मारते। सागरला मिठी मारल्यावरती मग मात्र मुक्ता आता म्हणते गेलं का झुरळ? यावरती सागर म्हणतो झुरळ कुठे आहे? झुरळ वगैरे काहीच नाहीये। खरं तर आपल्या घरामध्ये झुरळ फार कमी आहेत, हवेत अजून झुरळ। असं म्हटल्यावर ती मुक्ता चिडते आणि काय चाललंय तुमचं? यावरती खोटं मला का घाबरवलत? सागर म्हणतो जर मी झुरळ म्हटलं नसतं तर तुम्ही इतक्या जवळ आला असतात का? असं म्हणत सागर मुक्ताला अधिकच जवळ घेतो। मुक्ता चक्क लाजते। त्यावरती मुक्ता म्हणते खोटं बोलून हे असं का वागलात? सागर म्हणतो मग काय, तुम्ही का बरं मला मी विचारतोय काही प्रश्नांची उत्तर देत नाहीयेत, बोलत नाहीयेत, का रागवलात तुम्ही माझ्यावरती? मग मुक्ता रागवते आणि म्हणते ह्या अशा गोष्टी कुणी बाहेर सांगतं का? तुम्ही मिहिरला काय सांगितलं? यावरती सागर म्हणतो काय सांगितलं मी मिहिरला? यावरती मग मात्र मुक्ता म्हणते का सांगितलं ते तुम्ही? सागर म्हणतो अहो काय सांगितलं हे तर बोलाल का? मुक्ता आता थोडीशी लाजत म्हणते ते किस केलेलं तुम्ही का सांगितलं? या गोष्टी बाहेर सांगायच्या असतात का? यावरती सागर म्हणतो अहो ते ना, मला वाटलं अजून पुढचं काही। असं म्हणत सागर मुक्ताकडे एकटक पाहायला लागतो। मुक्ता चक्क लाजते। लाजतच मुक्ता आता सागरकडे पाहते। सागर म्हणतो कसं आहे ना, अहो म्हणजे ना ते एवढंच सांगितलंय, बाकी अजून पुढच्या गोष्टी खूप होणं बाकी आहे ना, ते कुठे मी काय बोललोय? असं म्हणत सागर मुक्ताला आपल्या जवळ घेतो। मुक्ता मात्र सागरपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत एक एक पाऊल मागे टाकत असते। एक पाऊल मागे टाकत असताना सागर तिच्याजवळ पुढे जात असतो आणि मुक्ता सोडवून घेण्याचा प्रयत्न करते, पण सागर तिला सोडायला तयार नसतो। सागर म्हणतो काय करू मी? मला ना ज्या दिवशीपासून तुम्ही माझ्या किस केलेत ना, तिथपासून मला दुसरं काही सुचतच नाहीये। माझं लक्ष दुसऱ्या कोणत्या गोष्टीमध्ये लागतच नाहीये। काय करू? तुम्ही माझी काहीतरी अशी अवस्था करून ठेवलेत ना की कुठेही मी गेलो ना तरी मनामध्ये तेच विचार येतात। तुम्ही ज्या क्षणी मला किस केलेत ना तो क्षण सारखा आठवत राहतो आणि बाकी सगळं मी विसरून जातो, फक्त त्या क्षणाचा विचार करतो आणि तो क्षण मनामध्ये सतत घोळत राहतो आणि म्हणूनच मी मिहिरला त्याच्याबद्दल बोललो।
तुम्ही काय जादू केलेत मला माहित नाहीये, पण तुम्ही किस केल्यापासून मी आतून बाहेरून पूर्णपणे बदलून गेलोय, असं म्हणत सागर मुक्ताला हाताला धरतो आणि मुक्ता एक एक पाऊल मागे टाकत असते, पण फायनली भिंत येते, त्यामुळे मुक्ताला अजून मागे जाण्यासाठी अजिबात चान्स नसतो. मग सागर मुक्ताला आपल्या जवळ ओढतो आणि आता तिला पुन्हा जवळ ओढत तो आपल्याला या सगळ्यामध्ये किती फरक पडलाय, आपण किती आतून बाहेरून बदलून गेलोय हे सांगण्याचा प्रयत्न करत मुक्ताचा हात हातामध्ये घेतो, तिचा दुसरा हात हातात घेतो आणि आता तिला कुठेही मागे जायला चान्स न देता तो मात्र आता तिला किस करण्यासाठी पुढे येतो. आता ही मोमेंट दोघं जण एन्जॉय करणार आणि आता सागर मुक्ताला किस करणार, जवळ घेणार. तितक्यात तिथे सई येते. मुक्ताई मुक्ताई म्हटल्यावर ती मुक्ता लगेच बाजूला होते, सागर बाजूला होतो आणि सई म्हणते, मुक्ताई तू मला होमवर्क दिला होतास ना, तो होमवर्क मी केलेला आहे. मुक्ता म्हणते, व्हेरी गुड, होमवर्क झालाय ना, तू ब्रश कर, मी येते बरं तुला झोपवायला, मग आपण दोघी छानपैकी गोष्ट सांगत झोपूया, असं म्हणत मुक्ता आता सईला ब्रश करण्यासाठी पाठवते. आणि त्यावेळेला सागर पुन्हा मुक्ताच्या जवळ येतो. तर मुक्ता म्हणते, चला झोपायचंय, मला उद्या वटपौर्णिमेची तयारी करायची आहे, वड पूजायला जायचं आहे. त्यावरती मग मात्र सागर म्हणतो, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करणार आहात का? त्यावरती मुक्ता म्हणते, नाही, तुमच्यासाठी नाही, ते 4थ्या मजल्यावरचे 90 वर्षाचे म्हातारे आजोबा आहेत ना, त्यांच्यासाठी उपवास करणार आहे, असं म्हणत मुक्ता आता सागरला छेडते. आणि सागरला समजतं की उद्याचा दिवस मुक्तासाठी खूप खास आहे आणि तसाच तो आपल्यासाठी सुद्धा खास व्हायला पाहिजे आणि त्यासाठी मला सुद्धा हा उपवास नक्कीच करायला पाहिजे, असा विचार करत सागर सुद्धा तो उपवास करण्याचं मनात पक्क करतो. इकडे तोपर्यंत वेडिंग प्लॅनर हर्षला वेडिंगचे सगळे सरप्राईज किंवा काय असणार आहे, ऍक्च्युली लोकेशन कसं काय हे समजावून सांगण्यासाठी आलेले असतात. आणि त्यांच्यासोबत म्हणजे आता मिहिका जिथे कामाला लागली असते ते दुसरं तिसरं ठिकाण कोणतेही नसून याच वेडिंग प्लॅनरच्या इथे मिहिका नोकरीला लागलेली असते, त्यामुळे ती आता वेडिंग प्लॅनरच्या सोबत आलेली असते, मिहिका सोबत आलेली असते. आणि वेडिंग प्लॅनरची मेन ऑफिसर असते ती आता इकडे हर्षला सगळं समजावून सांगत असते, पण हर्षचं लक्ष मिहिकाकडून हटतच नसतं. मिहिका खूप सुंदर दिसत असते आणि हर्ष सारखं सारखं तिच्याचकडे पाहत असतो. आणि हर्ष म्हणतो, कसं आहे ना, तुमचं वेडिंग प्लॅनिंग एकदम व्यवस्थित होणार आहे, कारण काही ओळखीचे चेहरे हे मला माझ्या आजूबाजूला दिसत आहेत ना. यावरती ती प्लॅनर म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय? तर मिहिका म्हणते, मॅडम मी तुम्हाला खरं तर सांगितलं नाही, पण माझं त्यांच्याशी लग्न ठरलंय ना, तर त्यांच्याच बहिणीचं हे लग्न आहे, म्हणजे त्यांचीच बहीण आणि हर्षवर्धन अधिकारी यांचं लग्न ठरलंय, म्हणजे प्रोफेशनल मध्ये मला आता कोणतंही वैयक्तिक कारण आणायचं नव्हतं, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं नाही, सॉरी. यावरती ती वेडिंग प्लॅनर म्हणते, नाही इट्स ओके, पण बरं झालं, म्हणजे तुम्ही घरच्याच आहात या सगळ्यामध्ये, आपल्याला नक्कीच या गोष्टीची मदत होईल. यावरती हर्ष विचार करतो, किती स्मार्ट दिसते ही मिहिका, म्हणजे खरं तर आत्ताच्या घडीला मी सुद्धा अशीच मुलगी डिझर्व करतो. सावनीचं तर वय झालंय, ज्या वेळेला मी सावनी सोबत प्रेम केलं होतं तेव्हा ती सुद्धा अशीच होती, म्हणजे एकदम कोवळी, जशी आत्ता मिहिका आहे. पण आत्ता मी सावनीला नक्कीच डिझर्व करत नाही, मी डिझर्व करतो मिहिका सारखी मुलगी, असं म्हणत तो मिहिकाकडे एकटक पाहत असतो. एकटक मिहिकाकडे पाहत तो आता मिहिकाकडे पाहताना त्याचे इंटेन्शन किती घाणेरडे आहे त्याच्या डोळ्यात कळत असतं. तोपर्यंत इकडे आता माधवी आणि पुरुषोत्तम यांचं बोलणं चालू असतं. पुरुषोत्तम कोडं सोडवत असतो आणि कोड्यामध्ये आळशी हा शब्द आल्यावरती माधवी सांगते, बरोबर आहे, आळशी हा शब्द तुला एकदम चपखल बसतो बरं का, अजिबात काम करायचं नाही. पुरुषोत्तम म्हणतो, काम नाही काय, तू सांगितलेलं सगळं केलंय, खस्ता कचोरी आणले बघ, मोगऱ्याचा गजरा आणलाय, आण आपल्याला, आपण दोघं मिळून खस्ता कचोरी खाऊया. माधवी म्हणते, अरे माझा उपवास आहे पुरू, विसरलास का, माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे, मी कसं काय खस्ता कचोरी खाऊ शकते? पुरुषोत्तम म्हणतो, अच्छा मी तर विसरूनच गेलो, पण हा उपवास आपली मुक्ता पण करणार असेल ना? माधवी म्हणते, हो तर मुक्ता पण हा उपवास करणार आहे. तोपर्यंत मुक्ताच काय, सागर सुद्धा हा उपवास करायला सज्ज झालेला असतो. इकडे आता इंद्राची लगबग असते आणि इंद्राचा उपवास असतो, ती उपवासाची तयारी करत असते, पूजेची तयारी करत असते. त्याच वेळेला ती सागरला म्हणते, सागऱ्या हे बघ, काळ्या वाटण्याची उसळ करून ठेवले, भाकरी करून ठेवले, खाऊन घे. सागर म्हणतो, आत्ता नको. यावरती इंद्रा म्हणते, हे बघ तुला आवडते ना, आणि तू नवीन काहीतरी फॅड काढू नकोस, हा उपवास बायकांचा असतो,
तुला हा उपवास करण्याची काय गरज आहे? यावरती सागर म्हणतो, जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका उपवास करतात, तर जन्मोजन्मी हीच बायको मिळावी म्हणून पुरुषांनी का बरं उपवास करू नये? असं म्हणत सागरने उपवास केलाय हे मात्र समोर येतं. तोपर्यंत पुरुषोत्तम म्हणतो, खरंच आहे, आपल्या मुक्ताने या सगळ्यामध्ये उपवास केला असेल ना? यावरती माधवी म्हणते, तर मुक्ताचं सागररावांवरती खूप प्रेम आहे म्हणून तर तिने उपवास केलाय ना? यावरती मग मात्र पुरुषोत्तम म्हणतो, अच्छा, म्हणजे तुझं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे का म्हणून तू हा उपवास करतेस का? माधवी म्हणते, बिलकुल नाही, माझं तुझ्यावरती प्रेम वगैरे काही नाहीये. अरे सवयी पडली ना उपवास करायची इतके वर्षानुवर्ष, म्हणून मी आपला उपवास करते. असं म्हणत माधवी मुद्दाम पुरुषोत्तमला छेडत असते आणि पुरुषोत्तमला उगाचच ती आता काही ना बाई बोलत असते. पण मुक्ता हा उपवास मनापासून करणार हे मात्र ती सांगत असताना सावनी हे सगळं ऐकत असते. सावनी हे ऐकते आणि अच्छा, म्हणजे आता हा उपवास नवऱ्यासाठी करतात का? तर मी आणि हर्ष सुद्धा 5-6 वर्ष एकत्र राहतोय, नवरा बायको सारखेच राहतोय की, मग मी सुद्धा हर्षसाठी जर का हा उपवास केला तर काय हरकत आहे? हर्षसाठी हा उपवास मी सुद्धा करणार. असं म्हणत आता मात्र सावनी हा उपवास करण्याचा निर्णय घेते. पण आता या उपवासाची सावनीची खूप मोठी गंमतच होणार असते. तोपर्यंत सई विचारते, हा उपवास का केला जातो? त्यावरती इंद्रा सांगते, कसं आहे ना, सत्यवानाची बायको होती सावित्री, यमाने सत्यवानाचे प्राण हिरावून घेतले. मग मात्र सावित्रीने युक्ती करत यमाकडून ते प्राण आपले परत आणले आणि त्या दिवशी तिचा उपवास होता. आपल्या नवऱ्याचे प्राण तिने यमाकडून परत आणले आणि म्हणून त्या दिवशी सगळ्या बायका आपल्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी हा उपवास करतात. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून उपवास करतात. असं म्हणत इंद्रा आता सईला ती गोष्ट सांगते. त्यावरती सागर म्हणतो, कसं आहे सई बाळा, म्हणजे आता आपल्याला हाच लाईफ पार्टनर आयुष्यभर पाहिजे म्हणून एकमेकांसाठी उपवास करायचा. मग तर बायकांनीच का बरं हा उपवास करावा? मग जर का नवऱ्यांना सुद्धा हीच बाई 7 जन्म हवी असेल तर? यावरती इंद्रा म्हणते, तू नवीन फॅड सुरू करू नकोस काहीतरी. यावरती सई सांगते, मला माहितीये पप्पा, तुला मुक्ताई सोबत हवी आहे ना 7 जन्म, मग तू हा उपवास नक्कीच कर मुक्ताईसाठी. असं म्हणत सई सुद्धा याला होकार देते. इंद्रा म्हणते, काय चाललंय काय ह्यांचं, म्हणजे आता हा पण उपवास करणार, हे नको ते फॅड काहीतरी सुरू करतात. असं म्हणत इंद्रा आता इकडे चिडलेली असते. पण सागर मात्र ठाम असतो की मुक्तासाठी हा उपवास मी करणार म्हणजे करणारच. तोपर्यंत इकडे आता किचन मध्ये माधवीच्या लगेच सावनी येते आणि सावनी म्हणते, आज तुमच्या किचन मध्ये किती खमंग वास येतोय, नाहीतर नेहमी लसणाची फोडणी दिलेली मेथीची भाजी, पीठ पेरून केलेली शेंग्यांची भाजी, मला तर वासानेच उलटी व्हायला लागते. पण आज काहीतरी किचन मध्ये वेगळं शिजतंय, किचन मध्ये आज काहीतरी छान केलंय. यावरती माधवी म्हणते, कसं आहे ना, लसणाची फोडणी दिलेली मेथीची भाजी, पीठ पेरून शेंगांची भाजी हे हेल्दी असतात. सारखं फास्ट फूड, जंक फूड हे खाणं काही चांगलं नसतं. पण तुम्हाला कोण समजावणार की हे सगळं हेल्दी असतं? बरं ते जाऊ दे, आज न कोथिंबीरची वडी आणि थालीपीठ केलेली आहे. आदित्यला कोथिंबीरची वडी आवडते ना, मला माहिती आहे, आणि पुरुषोत्तमला थालीपीठ आवडतात. तुमच्यासाठी दोन्ही करून ठेवलेलं आहे, कारण आज माझा उपवास आहे. यावरती मग मात्र इकडे आता लगेच सावनी म्हणते, नाही, मी सुद्धा काही खाणार नाहीये, मी सुद्धा उपवास केलाय. यावरती माधवी म्हणते, अच्छा, उपवास केलाय का? सावनी म्हणते, हो, मी उपवास केलाय. माधवी म्हणते, ठीक आहे, मग यातलं काही बघू नका, कदाचित बघून खायची इच्छा होईल. असं म्हणत माधवी मुद्दाम तिला टोमणा मारून तिकडून निघून जाते. आणि आता इकडे सावनीला मोह उरवत नाही. ती थालीपीठाचा डब्बा उघडते आणि वा, काय वास येतोय, किती सुंदर वास येतोय. असं म्हणत यावर्षी कुठे माझं लग्न झालंय, माझं तर लग्न पुढल्या वर्षी, म्हणजे यावर्षी लग्न झालं की पुढल्या वर्षी उपवास करेन ना, आत्ता उपवास करायची काय गरज आहे, मी खाऊन घेते थालीपीठ. असं म्हणत ती थालीपीठ खाऊन टाकते. तितक्यात तिथे माधवी येते आणि काय चाललंय काय, म्हणजे थोडा सुद्धा पेशन्स नाहीत का तुमच्यामध्ये? यावरती मग मात्र लगेचच उलटी फिरत आता सावनी सांगते, मग काय, हे उपवासाची थालीपीठ आहेत ना? यावरती माधवी म्हणते, नाही, चांगले कांदा वगैरे घालून भाजणीचे थालीपीठ आहेत ते आपले. यावरती आता सावनी मुद्दाम कांगावा करते, म्हणजे तुम्ही माझा उपवास मोडावा म्हणून हे केलं का? यावरती माधवी म्हणते, तू उगाच काहीतरी कांगावा करू नको. अगं, तुझ्यामध्ये पेशन्स आहेत का उपवास करण्याचे? उपवास करण्यासाठी आणि उपवास निभवण्यासाठी दिवसभर
पेशन्स लागतात, ते पेशन्स तुझ्यात नाहीच आहेत ना. म्हणून उगाच उलटा कांगावा करू नको की मी तुझा उपवास मोडला आणि हे आणि ते. सावनी म्हणते तुम्ही हे मुद्दामच केलं, तुम्हाला वाटत होतं की माझा उपवास मोडावा म्हणून तुम्ही उपवासाचे थालीपीठ सांगून मला हे दिलेत का. माधवी म्हणते मी तुला म्हटले होते की हे उपवासाचे आहेत, उलट मी सांगितलेलं की मी हे पुरुषोत्तमच्या आवडीचे केलेत आणि आदित्यच्या आवडीची कोथिंबीरची वडी. तू नव्हती खायची, पण तुझ्याकडे पेशन्सच नाहीयेत. किती उतावळी आहेस तू. पेशन्स काय असतात ना हे माझ्या मुक्ताला विचार. आज मुक्ता माझी जो उपवास करेल ना तो उपवास कसा असेल ना हे तू बघतच बसशील. आता मात्र मुक्ताचं नाव काढल्यावरती सावनी खूप चिडते आणि ती विचार करते सारखं सारखं मुक्ता काय, म्हणजे मुक्ताच्या उपवासाचं ह्यांना इतकं कौतुक आहे की सारखं मुक्ता. मी पण बघते की आज मुक्ताचा उपवास कसा होतोय ते. मुक्ताचा उपवास आज मी होऊच देणार नाही असं म्हणत सावनी मुद्दाम आता मात्र मुक्ताचा उपवास न होण्यासाठी, मुक्ताचा उपवास मोडण्यासाठी खूप मोठी योजना करते. आणि आता मुक्ता ज्या धाग्याने वटपौर्णिमेची वडाची पूजा करणार असते तो धागा मधून तोडून ठेवते, जेणेकरून 7 फेरे पूर्ण नको व्हायला, अपशकुन व्हायला पाहिजे. मुक्ताची पूजा पूर्णपणे उधळून जायला पाहिजे. मग मुक्ता आणि सोबत कोमल, सई आणि आता इंद्रा सगळेजण वट पूजायला आल्यावरती मुक्ता ज्या वेळेला 7 फेरे घेत असते धागा तुटतो. सावनीचं कारस्थान असतं. तुटणारा धागा पडणार तर सागर मध्येच तो धागा पकडतो. सई तो धागा जोडते आणि सागर म्हणतो काहीही चिंता करू नका, तुटलं नाही, तुटलेलं जोडलेलं आहे. सावनीचे सगळे प्रयत्न विफल झालेले असतात. सावनीचा उपवास तर मोडलेला असतो, पण मुक्ताच्या पेशन्सची, मुक्ताच्या प्रेमाची जीत झालेली असते. फायनली मुक्ताचा उपवास यशस्वी होत वटपौर्णिमेचं पूजन सुद्धा यशस्वी झालेलं असतं.